मित्रांनो आज आपण चाललेलो आहे पोखरणला, जिथे आमची शेती आहे. पण यावर्षी आता तुम्हाला आम्ही मिळतो डायरेक्टली आमच्या शेतावर. आता आपण पोहोचणार आहोत आमच्या शेतावर. आता इकडे रस्ता खडबडीत असल्यामुळे आम्हाला उतरून चालत जावं लागतंय. आता आम्ही आतमध्ये वळलो आमच्या शेताकडे जायला. हे सगळं आमचंच शेत आहे इकडे. हा आमचा वाडा आहे पोखरणचा. तिकडेच खाली आमची पूर्ण शेती आहे. वाड्याच्या मागे आमच्या पूर्ण सगळं काजूच्या वगैरे झाडं आहेत. पूर्ण सगळं शिव्यांची वगैरे झाडं आहेत. खाली तिकडे पूर्ण माळरानच आहे. तिकडे आता शेती वगैरे कोण काय करत नाही. आम्ही पण आता 2 वर्ष शेती केलीच नाही आहे. पूर्ण शेती आमची आता सध्या पडीकच आहे. तुम्हाला शेत दाखवतो. मित्रांनो हे आमचं शेत आहे. बघू शकता तुम्ही कसं आता आतमध्ये सगळं रान वाढलंय. ते रानातून चालते वेळी मित्रांनो सांभाळून चाललं पाहिजे, कारण याच्यात साप असण्याची दाट शक्यता आहे. समोर आता बघू शकता हे आमच्या सगळी काजूची झाडं आहेत. इथे आता आम्ही सागाची झाडं पण लावलेली आहेत. समोरच आमचा तिकडे हा वाडा आहे. आणि माझा पुतण्या आम्ही तिघेजण आता सध्या आमच्या शेतामध्ये आलेलो आहेत. शेतामध्ये बघू शकता गुरं कशी तिकडे चरतायत ते. आणि आता संध्याकाळची वेळ आहे. आता सूर्य मावळतीला जायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो आमच्या शेतात आता आलेली नवीन फुलं. आमच्याकडे यांना कावळ्याचे डोळे म्हणतात. इथे मगाशी एक बगळा होता. तो बगळा काय आम्हाला दिसला नाही, पण त्याचे जे पीस असतं ते खाली पडलेलं आम्हाला भेटलं. बगळ्यांचा थवा चाललाय आम्हाला. बगळ्या भेट बोला. तर मित्रांनो आम्ही आता आमचा वाडा ओपन करत आहोत. भरपूर दिवसानंतर आम्ही वाड्यात आलेलो आहोत. सध्या वाड्यात आमच्या काही आम्ही ठेवत नाही, काय करत नाही. सध्या माकडांनी भरपूर वाट लावून टाकली आहे वाड्याची. वरती बघू शकता तुम्ही, वरती कौलं वगैरे यांची बाजूला गेली. पत्रे आमचे त्यांचे सरकवले सगळे. इथे आता आम्ही थोडीशी साफसफाई करून मग जाणार आहोत लगेच. हे इकडे आम्ही घेतलेलं आहे ते बघा. पाल गेली आता जस्ट तिकडनं. आता आम्ही परत आमच्या घरी चाललोय. आता तुम्हाला एक छोटीशी अशी शॉर्ट आमची टूर देतो.